नमस्कार, आपल्या व्लॉग मध्ये सरचे स्वागत आहे. आणि आजचा आपला व्लॉग आहे ना कोंडवे मध्ये मॅच आहे, तर त्याचा व्लॉग आहे. आपल्या 3 टीम होत्या, दापुडी ए, दापुडी बी, दापुडी सी. तर दापुडी ए फक्त जिंकली आहे, सेकंड राऊंड पर्यंत गेली. तर आपण इथं आलोय. कसा जल्लोष आहे म्हणजे दापुडी आपण दर टाइम काय काय करतो ते दाखवतो. हे बघा, यो बी आपल्या वाडीतच राहतो. चालू आहे काय ना काय चालू आहे, मॅच चालू आहे इथं जरा. राजा के संग संग मेन मुद्दा सांगतो. अनुष्नी का अनुष्नी 3 6 मारले, 3 6. आण्या भाऊ कडून आहे का, आण्या भाऊ कडून. सगळ्या मुलांना दारू, सगळ्या मुलांना दारू. आज फुल पंखा पास असं आहे. आणि ही मॅच जर जिंकलो का आम्ही नम्रात जाणार आहे. नम्रात बस. एक नंबर का, एक नंबर, एक नंबर. बघून बघून बाळा, बघून बघून मॅच चालू आहे आता ए टीमची. अनुज चांगला खेळतोय. पहिली टीम फायनलला गेली, पहिली बोरवली. आमचा आता ही जर मॅच जिंकलो तर फायनलला, नाहीतर मग चौथा आणि तिसऱ्यामध्ये. नाशिक सोबत आता टुर्नामेंट आमची मॅच. अरे भाई प्यायचे वाटत अयो त्याला लिहायलाच मी बोललोच होतो. कडक 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 भाई मॅच रिटायर कॅप्टन येऊ दे, येऊ दे, येऊ दे. मागे घे, मागे घे. ट्रॉफी 14 नंबर आहे. ले 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 ए रोहन चला. मी विनंती करतो दापोडी रोहन बस, रोहन बस. अरे तोपर्यंत
वरती पत्र लागेल वरती वरती. तर पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर बसलं, त्यांनी देखील बोलून त्यांच्या समोर बघा, समोर बघा, बक्षीस वितरण करावे. समोर बघा, समोर बघा. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं दापोली संघाने दापोली दोन. जोरात सगळे. कॅप्टन सक्सेसफुल आम्ही करतोय सक्सेसफुल. वन साइड आहे, वन साइड. चौथा नंबर आहे पण वन साइड जमलं ते. डान्स कर. आपण किती वर्षातून जिंकलो ते सांगा. हे पंढरपूर 32 वर्षातून नाही, पंढरपूरला एकदा जिंकलेलो, दुसरा नंबर आला होता, त्यानंतर न जिंकलोय ही ट्रॉफी. चौथा सुरुवात झाली पण जिंकलोय. बोल बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
गणपतीच्या चरणी ठेवून पहिल्यांदा ट्रॉफी आलेली आहे आणि आता इथनं पुढं आमची मुलं प्रथम क्रमांक मिळवतील अशी मला अपेक्षा आहे. जवळजवळ 30 वर्षानंतर गावात पहिल्यांदा आपल्याकडे चषक आणलेला आहे. त्याबद्दल या जेवढे विजेता संघ आहे आपला त्या सर्वांचं आनंदोन वसाहतीच्या वतीने स्वाभिमानी महिला मंडळ असल्या जय हनुमान प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि आज जे आपल्या गावातील मुलांनी दाखवून दिले की एकी काय असते, एकत्र खेळल्यावर काय परिणाम होतात याचे आज आपल्या समोर हे रिझल्ट दिसतोय की एकत्र खेळल्यामुळं आज आपण एक काही काय असं ना 4थ्या क्रमांक काय असं ना पण आपण प्राईज आणलेले आणि ते आपल्या गावासाठी एक आनंदाची गर्वाची बाब आहे की आज आपल्या गावात एक काय म्हणतात एवढ्या वर्षापासून आमची जी इच्छा होती हे होतं की आपल्या गावासाठी काहीतरी गावाची व महिला मंडळाची इच्छा आहे असे चांगले खेळ स्वाभिमानी महिला मंडळातर्फे तुमच्या खूप खूप शुभेच्छा. करत होतो की इथं टीम देऊ कुठनं ना कुठनं यश मिळवण्यासाठी आम्ही सगळे जीवापार धडपड करत होतो. पण त्यातनं एक आम्ही योग्य आमच्या टीमीसाठी कॅप्टन निवडला. त्या कॅप्टनच्या मार्फत आम्ही सगळं पूर्ण यशस्वी काम करत गेलो. रोहननी खूप मेहनत घेतली. त्या अगोदर आम्ही 1 आठवड्या अगोदर 4 रनांनी सांगवीमध्ये हाकलो होतो. सर्वप्रथम आम्ही 1 किंवा 2 सामने जिंकायचो. आणि तिसऱ्या मॅचच्या वेळेस आम्ही हारायचो. मग मी सारखं मुलांना बोलायचो टोचून काय सोलापूर आणि महिला नसतील जीवाला थोडंसं लागायचं की कधी आपल्या वाड्यात कप येईल. ती आज ती सुप्त इच्छा त्या सर्व खेळाडूंनी पूर्ण केलेली आहे. यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला मंडळ येणार होतं परंतु काही कारणास्तव राहिलं. त्याचबरोबर सी टीमनेही बी टीमनेही अतिशय चांगल्या प्रकारे खेळ दाखवला. मी क्रिकेट खेळायला जातो बाहेर, बऱ्याच ठिकाणी जिंकतो किंवा हारतो, पण जेव्हा जिंकतो तेवढा आनंद आतापर्यंत कधी नाही झाला. तेवढा आनंद मला आज झालाय. तर मी आमची 11 टीम आणि आम्हाला सगळे करणारे आज सपोर्ट यांचे आभार मानतो. मी कोंडवळचा जावई. मी चांगलंच बोलणार, मी काय वाईट बोलणार. मग मी यांना म्हणतो की नियोजन कसं होतं कोंढवा संघाने जे नियोजन केलं होतं आम्ही त्याला ग्रुपवर पण टाकलेले की अतिशय चांगलं कमी वेळात त्यांच्याकडे वेळ खूप कमी होता तरी योग्य प्रकारे नियोजन केलं. आम्ही ज्यावेळेस खेळायला गेलो आम्हाला त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की आम्ही कप मारेल, कारण की आम्ही फक्त 2 दिवसात प्रॅक्टिसला गेलो आणि त्याच्यामध्ये आम्ही ट्रॉफी मारली. आणि ज्यावेळेस आम्ही कप मध्ये गेलो त्यावेळेस सगळे पोरं एवढे भाऊ झाले की त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. आणि सगळे जे ते आपल्या बायकांना किंवा आईला सगळ्यांना फोन करून सांगत होते की आम्ही प्राइज मध्ये गेलोय, आम्ही प्राइज मध्ये गेलोय. एवढे पोरं रडत होते तिथं की सांगायला नको नाही का, की वाटलं नव्हतं की असं कधी प्राइज येईल आपल्या वाडीमध्ये. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. कॅप्टन शांत. सर्वांनी मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यामुळेच आपण ट्रॉफी जिंकलोय. मी सगळं मला वाटतं छोटा होतो तरी पण मला सगळे ऐकत होते. मोठे पप्पू भाऊ म्हणाव, सच्चा भाऊ म्हणाव. मी जसं बोलल जसं बॅटिंगला जा, फिल्डिंगला इकडे थांब, इथून तिकडे पळ, तर मला सगळे सपोर्ट करत होते. त्यामुळे आपण जिंकलोय. त्याच्या पुढे पण आपण जिंकतच राहू.
ह्याच्यामध्ये सगळ्यात मला जो वाटतं आहे जो फक्त त्यामध्ये वाटतं पण राजदूतात सगळ्यात मोठा खालीचा वाटा काय म्हणतात तो राजदूताचा आहे. पहिल्यापासून बोलते आपल्या वाडीतली मुलं खूप चांगली आहे आणि दुसऱ्या वस्तीशिवाय आपल्या मुलांना खूपच अभिमान आहे आणि मला त्यांचा गर्व आहे आणि जय बजरंग बली आमच्या मुलांना अशीच साथ देईल त्यांना लवकर पुढं जाऊ. आनंद आणि असंच नाव रोशन कर आमचं का की आम्हाला बी तेवढाच आनंद होतो. सर्व मुलांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप छान खेळलेत. इथून पुढे पण असंच खेळत राहा. बोल लवकर. सर्व मुलांचे अभिनंदन खेळल्याबद्दल चांगलं खेळल्याबद्दल अभिनंदन. मनीषा ये पुढे. असं हातात घेऊन बोललं की बरं वाटतं. सर्वांचे अभिनंदन. बोल. आता चतुर्थ क्रमांक आला ह्याच्या पुढे तिसरा आला तरी आम्ही खूप खूप खुश आहे आणि आम्ही सगळ्यांनी पुढे पुढे जाऊ दे. दे तुझ्याकडे. बोलायचं दोन शब्द बोलायचे ना. मुलांचे खूप खूप अभिनंदन आणि अशाच कप येत राहो तर आमची सर्वांची इच्छा आहे. येतात. आनंदवन इथे 4 नंबरची जरी ट्रॉफी आली असेल तरी आनंदवनला तेवढाच आनंद झालेला आहे जेवढे पहिल्या नंबरच्या ट्रॉफीला होणार होता. मुलांचे अभिनंदन. ए टीम खेळलेली आहे त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि बी पण चांगली खेळलेली आहे आणि बी टीमचा आमचा योगेश परमार पहिल्या बॅटिंग आणि पहिले बॉलिंग साठी लय फेमस आहे. असे championship करत राहावा आणि योगदान देत राहू. एक नंबर भाऊ. आणि आपला व्लॉग इथंच संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी काही बी असू दे. रोहन कॅप्टनशिप मध्ये आम्ही पहिल्यांदा नंबरला आलो. ए टीमची कॅप्टन्सी फर्स्ट टाइम नंबरात 1 नंबर झाले. बाकी